बिग बॉस मराठीच्या घरात नुकताच घरातील सदस्यांना बिग बॉस कडून सत्याचा पंचनामा हा टास्क देण्यात आला होता. या टास्कमध्ये दोन्ही ग्रुपमध्ये वादावादी झाली. ग्रुप ए मध्येही आपापसात वाद झाले, तर दुसरीकडे अभिनेत्री जान्हवी किल्लेकरने पुन्हा घरातील इतर सदस्यांबाबत अपमानास्पद वक्तव्य केले. नुकत्याच झालेल्या भागात जान्हवीने थेट पंढरीनाथ कांबळे म्हणजेच पॅडी कांबळे यांच्या अभिनय व करिअरबाबत अपमानास्पद वक्तव्य केले. या वक्तव्याने नेटकऱ्यांनी जान्हवीवर जोरदार टीका केली आहे. मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकार आता पॅडी कांबळे यांच्यासाठी पुढे सरसावले आहेत. कहता है जोकर सारा जमाना, आधी हकीकत आधा फसाना. पॅडी तुला खूप शक्ती मिळो. विनोदी कलाकाराला बाकीचे लोक कायमच हलक्यात घेतात. निकीबाई, तुम्ही पॅडी कांबळे यांना जोकर म्हणालात. आता जोकर म्हणजे कोण? तर जो आपले अश्रू लपवून लोकांचं मनोरंजन करतो, त्यांना हसवतो, तो म्हणजे जोकर. हे काम बाप जन्मात तुम्हाला जमणार नाही, असं म्हणत विशाखा सुभेदार यांनी निकीला चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. उथळ पाण्याला खळखळाट फार, हे विधान निकी आणि जान्हवीसाठी एकदम योग्य आहे. अगं मुली, तुझा जन्म कदाचित 2000 सालचा असावा आणि पॅडी यांनी 1998 साली काम करण्यास सुरुवात केली. त्यांनी त्यांच्या नाटकाचे केलेले प्रयोग, त्यांच्यासाठी जमणारी गर्दी, छू, बंड्या ज्याचे महाराष्ट्राला अजूनही वेड आहे, येड्यांची जत्रा मधला नयनराव अशी अनेक पात्र त्यांनी रंगवलेली आहेत. पंढरीनाथ तुझ्यासारखे अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले नाहीत, असं म्हणत त्यांनी पुढे जान्हवीलाही खडेबोल सुनावले. यासह अभिनेता सौरभ चौघुले, अभिनेत्री सुरेखा कुडची अशा अनेक कलाकारांनी पोस्ट करत जान्हवीवर निशाणा साधला. तर याबद्दल तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.